इयत्ता 9वी, विषय इतिहास, पाठ 5वा, शैक्षणिक वाटचाल. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ. पर्याय अ. डॉक्टर विजय भाटकर. ब. डॉक्टर R.H. दवे. क. पी. पार्थ सारवी. ड. वरीलपैकी कोणीही नाही. उत्तर असेल अ. डॉक्टर विजय भाटकर. 2. जीवन शिक्षण हे मासिक डॅश या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. पर्याय अ. बालभारती. ब. विद्या प्राधिकरण. क. विद्यापीठ शिक्षण आयोग. ड. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. उत्तर असेल ब. विद्या प्राधिकरण. 3. IIT ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. अ. कृषी. ब. वैद्यकीय. क. कुशल दर्जाचे व्यवस्थापक. ड. अभियांत्रिकी. उत्तर ड. अभियांत्रिकी. प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. 1. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा. उत्तर व्यक्ती कार्य. भारताचे पहिले शिक्षण मंत्री. विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक सय्यद राऊफ. अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे अनुताई वाघ. कोसबाड प्रकल्प. 2. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा. उत्तर असेल संस्थेचे नाव नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. स्थापना 9 सप्टेंबर 1961. स्थळ नवी दिल्ली. मुख्य उद्देश शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक मार्गदर्शन करणे. प्रमुख कार्य अभ्यासक्रम विकास. शालेय अभ्यासक्रम तयार करणे. अभ्यासक्रमात सुधारणा व अद्ययावत करणे. पाठ्यपुस्तक निर्मिती. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती. शिक्षक मार्गदर्शिका व सहाय्यक साहित्य तयार करणे. शिक्षक प्रशिक्षण. शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे. अध्यापन पद्धती व तंत्रांचा विकास करणे. शैक्षणिक संशोधन व विस्तार. शिक्षणविषयक संशोधन करणे. नव्या शैक्षणिक प्रयोगांचा प्रसार करणे. सहकार्य केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ व सर्व राज्य शिक्षण मंडळांना सहकार्य व मार्गदर्शन. महत्त्वाचे उपक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती. शिक्षक मार्गदर्शिका. कार्यपुस्तिका तयार करणे. अध्यापन प्रशिक्षण कार्यक्रम. अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास. राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा. परिणाम किंवा महत्त्व शालेय शिक्षणाची गुणवत्ता एकसमान व दर्जा वाढवणे. शिक्षण धोरणांच्या अंमलबजावणीत मदत करणे. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. उत्तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांची गळती रोखणे गरजेचे होते. मुली व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणे आवश्यक होते. प्राथमिक शाळेत 100% उपस्थिती वाढवणे हा उद्देश होता. 2. NCERT ची स्थापना करण्यात आली. उत्तर शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज होती. राष्ट्रीय स्तरावर एकसमान शैक्षणिक धोरण राबवणे आवश्यक होते. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे गरजेचे होते. शिक्षक प्रशिक्षण व शैक्षणिक संशोधनाला चालना देणे आवश्यक होते. 3. भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. उत्तर
कृषी क्षेत्रात संशोधनाला चालना मिळाली. शेती उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. सुधारित बियाणे व शेती पद्धती उपलब्ध झाल्या. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा झाला. प्रश्न 4 आहे, टिपा लिहा. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. उत्तर. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना 20 सप्टेंबर 1985 रोजी करण्यात आली. सर्वसामान्य लोकांना दूरस्थ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या विद्यापीठाचा मुख्य उद्देश होता. ज्यांना नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना येथे शिक्षणाची संधी देण्यात आली. आकाशवाणी, दूरदर्शन व अध्ययन केंद्रांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. विविध शाखांमधील अनेक अभ्यासक्रम या विद्यापीठात उपलब्ध आहेत. 2. कोठारी आयोग. उत्तर. 1964 मध्ये डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी आयोग नेमण्यात आला. या आयोगाने 10+2+3 या शैक्षणिक रचनेचा पुरस्कार केला. शिक्षणासाठी एक राष्ट्रीय पद्धत असावी अशी शिफारस आयोगाने केली. मातृभाषा हिंदी व इंग्रजी या 3 भाषांच्या शिक्षणावर भर देण्यात आला. प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण व मुक्त विद्यापीठ यासारखे उपक्रम आयोगाने सुचवले. 3. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. उत्तर. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही भारतातील महत्त्वाची अणुसंशोधन संस्था आहे. या संस्थेत न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, केमिकल अँड लाईफ सायन्सेस या विषयावर संशोधन केले जाते. अणुभट्ट्या तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण शाळा सुरू करण्यात आली. भारताच्या अणुऊर्जा संशोधनात या संस्थेचे मोठे योगदान आहे. 4. बालभारती. उत्तर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम ही संस्था करते. मराठीसह अनेक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. विद्यार्थ्यांसाठी किशोर हे मासिकही बालभारती प्रकाशित करते. प्रश्न 5 आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता? उत्तर. खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता. 1. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी निधी देण्यात आला. 2. किमान 2 वर्ग खोल्या व स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. 3. 2 शिक्षकांची नेमणूक करून त्यापैकी एक स्त्री शिक्षिका असणे बंधनकारक केले. 4. फळा, नकाशे, प्रयोगशाळा, साहित्य, छोटे ग्रंथालय, मैदान व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. 2. शेतीच्या विकासात कृषी विद्यालये, महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात? उत्तर. शेती विकासात कृषी विद्यालये, महाविद्यालये पुढील भूमिका बजावतात. 1. शेतीविषयक आधुनिक शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. 2. नवीन बियाणे, खते व शेती तंत्रज्ञानावर संशोधन केले जाते. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन केले जाते. कृषी उत्पादनात वाढवण्यासाठी विविध प्रयोग व संशोधन केले जाते. 3. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती पुढील उदाहरणातून स्पष्ट होते. 1. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद स्थापन करून विविध रोगांवर संशोधन सुरू करण्यात आले. क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी संशोधनामुळे मोठी मदत झाली. AIIMS सारख्या संस्थांमुळे उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व उपचार उपलब्ध झाले. हृदयविकार, मेंदूविकार व कर्करोग उपचारासाठी विशेष संशोधन केंद्रे सुरू करण्यात आली. 4. तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमाविषयी माहिती लिहा. उत्तर. आमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय व सहशालेय उपक्रमांची माहिती. शाळेत नियमितपणे विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. क्रीडा स्पर्धा, योग प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहली, प्रार्थना सभा व विविध दिन साजरे केले जातात.